मी काय म्हणते, उद्या 31st आहे. ते बाहेरून काहीतरी मागवण्यापेक्षा मस्त असं झणझणीत, चमचमीत मटण घरीच बनवा ना. कारण सगळ्यांनी बनवलेल्या पदार्थाला खूप चव चांगली येते. त्यामुळे 31st हे झणझणीत मटण नक्की ट्राय करा. काय मग 31st ची तयारी सुरू झाली की नाही? आता बऱ्याच जणांचे प्लॅन्स रेडी पण असतील. काही जणांना बाहेर जाऊन एन्जॉय करायचं असेल. काही जण घरच्या घरीच एन्जॉय करणारे असतील 31st. तर आता घरच्या घरी जेव्हा आपण अशा प्रकारचे सेलिब्रेशन्स करत असतो, तेव्हा काय करतो आपण? शक्यतो बाहेरून जेवण ऑर्डर करतो, नाही का? पण माझं असं पर्सनल मत आहे, ह्या 31st जर तुम्ही असं ग्रुप सेलिब्रेशन काहीतरी करणार असाल ना, तर घरीच काहीतरी एखादा पदार्थ बनवा. कारण जेव्हा आपण सगळे मिळून एकत्र काम करतो, सगळ्यांच्या हाताची चव जेव्हा त्या पदार्थामध्ये उतरते ना, तेव्हा त्याची चव काय औरच असते. आता तुम्ही म्हणाल हे घरी आम्ही रोजच करतो, पण असं एकदा करून बघा. ग्रुप सेलिब्रेशन खूप मजा येते. थोडंसं काम आपल्याला वाढतं, पण बाहेरून आणलेल्या पदार्थापेक्षा आपल्या घरच्या पदार्थाला चव खूप छान येते. कारण आज मटण जे बनवलेलं आहे ना, ते तुम्ही उद्याच्या 31st साठी नक्की घरी बनवू शकता आणि ग्रुपने बसून सगळेजण मस्त मनसोक्त आनंद घेऊ शकता. कारण रेसिपी खूप छान झालेली आहे आणि मस्त सुद्धा झालेली आहे. त्यामुळे मटणाची रेसिपी कशी आहे ती पटकन बघून घेऊया. मटणासाठी एक छोटंसं वाटण तयार करूया. 1/2 किलो पातळ उभे चिरलेले कांदे चांगले थोडेसे परतवून घ्यायचे. मग यामध्ये दाखवल्याप्रमाणे हा खडा गरम मसाला, तमालपान, 2 हिरव्या मिरच्या चवीसाठी घातल्या. हलकासा कांदा सोनेरी रंगावर भाजला की एका नारळाचं ओलं खोबरं छान सोनेरी रंगावर भाजलं की मग थंड करायचं आणि वाटून घ्यायचं. अर्धी वाटी सुका खोबऱ्याचे काप मस्त भाजायचे, थंड करायचे. पाणी न घालता याची पावडर तयार करून घ्यायची. फोडणीमध्ये लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना जाडसर वाटून घालायचा आणि चांगला भाजला की मग कांदा टोमॅटो मऊसूत करायचा, तमालपान घालायचं आणि त्यानंतर साठवणीचा मसाला. मी 4 चमचे लाल मालवणी मसाला, 2 चमचे चिकन मसाला आणि हळद घालून मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आणि मग यामध्ये 1.5 किलो मटण स्वच्छ धुवून घालून घ्यायचं आहे. चांगलं मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आणि मग यावर झाकण ठेवायचं. पाणी घालायचं नाही. आता आपल्याला झाकणामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला 10 मिनिट फास्ट गॅसवर आणि नंतर मग मटण शिजेपर्यंत स्लो गॅसवर मटण शिजवून घ्यायचं. आपण इथे लक्षात घ्या, मटणाला मीठ घातलेलं नाही. मटण चांगलं शिजल्यानंतरच मीठ घालून घ्यायचं आहे. वाटलेलं खोबरं घालायचं, छान परतवून घ्यायचं. आता यामध्ये मी अजून पाणी घातलेलं नाही. झाकणातलं पाणी तसंच आहे बघा. मटणाला जे पाणी सुटलं त्यातच हे शिजवलेलं आहे. वरून सुक्या खोबऱ्याची पावडर घालायची. सगळं शिजवून झालं की आणि छान मिक्स करायचं. एक झाकण लावून 5 मिनिट वाफ काढून घ्यायची. लागेल तरच पाणी घालायचं यामध्ये आणि मग त्यानंतर तुम्ही बघा झणझणीत चमचमीत मटण तयार आहे. या 31st साठी तुम्ही हा प्लॅन नक्की करून बघा. रेसिपी कशी झालेली कमेंटमध्ये सांगा.